जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. नमस्कार मंडळी, माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या जय महाराष्ट्र या कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. मंडळी, बांबू क्षेत्रामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये अगदी मोठ्या प्रमाणात बदल घडलेला आपण पाहतोय. बांबूंची अगदी पारंपरिक उत्पादन असो किंवा मग आधुनिक उत्पादनं आणि यामध्ये अगदी मोठ्या प्रमाणात मूल्य असलेली सुद्धा उत्पादनं सध्या खूप मोठ्या प्रमाणात तयार होत आहेत. आणि यातली उदाहरणं सुद्धा आपल्याला माहिती आहेतच की मोठमोठी घरं जी आहेत ती बांबूंपासून तयार केली जातात. एअरपोर्ट आपल्याकडे बांबूपासून तयार केलेला आहे. अशी अनेक ज्या वास्तू आहेत त्या सुद्धा टिकाऊ आणि दर्जेदार अशा बांबूपासून तयार केल्या जात आहेत. या सगळ्यासाठी कॉनबॅक या संस्थेचा खूप मोलाचा वाटा आहे. अगदी ग्रामीण भागातील जे अल्पभूधारक म्हणूया किंवा गरजू आणि अगदी गरीब शेतकरी जे आहेत त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी बांबू आणि बांबूपासून तयार होणारी जी उत्पादनं आहेत त्यासाठी कशा पद्धतीनं आपण पुढे आलं पाहिजे यासाठी कॉनबॅक संस्था जी आहे ती कार्यरत आहे. यामध्ये त्यांना शाश्वत उद्योगधंदा त्याचबरोबर पर्यावरणाचा समतोल कसा राखला पाहिजे आणि त्याचबरोबर आपण आपल्याकडे अगदी टिकाऊ आणि दर्जेदार प्रकारचं बांबू उत्पादन घेऊन त्यापासून कशा पद्धतीनं त्याचा वापर केला पाहिजे या सगळ्याचंच अगदी म्हणूया आपण रोजगार निर्मिती करण्याचं काम कॉनबॅक संस्था करते. आणि हे काम कसं चालतं अगदी म्हणूया आपण राष्ट्रीय स्तरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर कॉनबॅक संस्था कशी कार्यरत आहे याच विषयाच्या जय महाराष्ट्र या कार्यक्रमामध्ये आपण अगदी विस्तृत माहिती जाणून घेणार आहोत. आणि यासाठी आपण स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे कॉनबॅक संस्थेचे संचालक माननीय श्री संजीव करपे सर यांना. सर नमस्कार. नमस्कार. जय महाराष्ट्र या कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत सर. धन्यवाद. सर, बांबू म्हटलं तर लँडस्केप पुनरुज्जीवनासाठी सुद्धा फार महत्त्वाचा मानला जातो, तर तो कसा आहे? बघा, बांबूचा खरी दैवी देणगी आहे. आता आपण मायनिंग करतो तर ते ओव्हरबर्डन काढलेली जी माती जिकडे टाकली जाते त्याच्यात काही म्हणजे वरची टॉप सॉईल नसते तर तिथं कुठचं गवत पण येत नाही, अशा ठिकाणी बांबू येतं. इतकंच काय तर नीरी ह्या संस्थेने नागपूरच्या की जी ॲश आहे ना, पॉवर प्लॅन्टची राख, ते राखेचे डंप असतात शेकडो एकरमध्ये. कुठे टाकायची राख ती? ते राखेवर काही येत नाही, तिथं बांबूची लागवड करून त्याला हराभरा करून टाकलं आहे. तर बांबू कॅन बी ग्रोन म्हणजे जिथं ॲब्सोल्युटली डिग्रेडेड लँड, राखेवर ओव्हरबर्डनच्या अशा सगळ्या ज्या नॉन प्रोडक्टिव्ह जागा आहेत त्याच्यातसुद्धा बांबू येऊ शकतो. तर ही देवाने दिलेली गिफ्ट आहे. आपल्या देशामध्ये पडीक जमीन फार मोठ्या प्रमाणात आहे. ही सगळी जमीन आपण बांबू लागवडीखाली आणू शकतो. आणि मग लोक आम्हाला विचारतात की अरे तुम्हाला माहीत आहे का की 2,60,00,000 हेक्टर जमीन आपल्याकडे पडीक आहे, एवढं सगळ्यांनी बांबू लावला तर काय होईल? आम्ही लोकांना सांगतो सगळ्यांनी जरी बांबू लावला तरी बांबूचा बायोफ्युएल म्हणून वापर करता येतो. आपल्या देशात आता बांबूपासून बायोइथेनॉल बनवण्याची पहिली फॅक्टरी नुमालीगड आसाममध्ये सुरू झाली आहे. मोदीजींनी अलीकडेच त्याचं उद्घाटन केलं आहे. आता बांबूपासून मिथेनॉल बनतं आहे, बांबूपासून CNG गॅस बनतो आहे, बांबूपासून पॅलेट्स आणि ब्रिकेट्स बनत आहेत आणि बांबूपासून बायोचार बनतो आहे. तर एवढ्या मोठ्या प्रमाणात बांबूची लागवड केली तर बांबूचं करायचं काय ह्याची अजिबात काळजी करायची गरज नाही. आपल्याला फॉसिल फ्युअलचा वापर कमी करायलाच लागेल, कारण कार्बन एमिशन जमिनीच्या पोटात दडलेला जो कार्बन आहे त्याला आपण बाहेर काढून जाळून हवेत सोडतोय, हे आता आपल्याला करायला फार वर्ष जमणार नाही. सगळे कोल बेस्ड थर्मल पॉवर प्लांट बंद करूया असं पॅरिसमधले COP25मध्ये सगळ्या देशांनी मान्य केलं, 198 देशांनी. तर आज नाही उद्या हे करायलाच लागणार आहे. बांबू ह्याच्यासाठी परफेक्ट सोल्युशन आहे. बांबूचं फ्युएल म्हणून सॉलिड फ्युएल, लिक्विड फ्युएल आणि गॅसेस फ्युएल तिन्ही फॉर्ममध्ये त्याचा वापर शक्य आहे. बांबू हे रिन्युएबल मटेरियल आहे. त्याच्यातला जो कार्बन असतो तो हवेतलाच कार्बन शोषून घेतलेला आहे, तो जमिनीच्या पोटातला कार्बन नाही. त्यामुळे तो कार्बनच्या जाळल्यावर सोडला जाईल, त्याने कार्बन कॉन्सन्ट्रेशन वाढत नाही. कार्बन कॉन्सन्ट्रेशन वाढते हा मोठा प्रश्न आहे, समजून घेणं गरजेचं आहे. तर बांबू हे रिन्युएबल फ्युएल आहे, त्याचं अजिबात हे बायोफ्युएल ग्रीन फ्युएल म्हणून सरकारने मान्य केलं आहे. त्याच्यामुळे अजिबात कार्बन कॉन्सन्ट्रेशन वाढणार नाही. आणि म्हणून किती ते लोकांनी लागवड करावी काय प्रॉब्लेम नाही. आपला देशाचं भाग्य बदललं जाणं शक्य आहे. आपण एवढं सगळं
क्रूड ऑइल इम्पोर्ट करतो आहे ते पण बंद होईल. शेतकऱ्यांनी आता ह्याला जास्त मोठ्या प्रमाणात मनावर घ्यायला पाहिजे की जी काही जमीन माझ्याकडे पडीक शिल्लक आहे त्या सगळ्या जमिनीमध्ये बांबू लावणार. आणि मग त्यासाठी सुद्धा कशा पद्धतीने आणखीन काम सुरू आहे, कारण जसं आणखीन एक मोठ्या प्रमाणात पडीक जमिनी ज्या आहेत शेतकऱ्यांकडे त्या मोठ्या प्रमाणात आहेत आणि फ्युएलसाठी खूप मोठ्या प्रमाणात वापर होऊ शकतो हे सिद्ध झालेलं आहे. तर मग जास्तीत जास्त आणखीन लोकांनी बांबू क्षेत्राकडे वळावं यासाठी सुद्धा काही वेगळ्या योजना राबवल्या जात आहेत का? आपण अटल बांबू योजना आणली आहे. जे लोक मनरेगात बसत नाही त्यांना 10 हेक्टरपर्यंतच्या प्लांटेशनला सरकार त्याच्यात अनुदान देत आहे. ही एक गोष्ट आहे. आणि त्याच्यानंतर आता शासनाने बांबू इंडस्ट्रीयल पॉलिसीची अलीकडेच गेल्या महिन्यात पास झाली, ज्याच्यामध्ये बांबू बेस इंडस्ट्रीसाठी इतक्या चांगल्या सुविधा आणि सबसिडी जाहीर केल्या आहेत. आणि त्याच्यामध्ये सरकारने काय केलं की आपल्या 36 जिल्ह्यापैकी 15 क्लस्टर्स निवडली आहे आणि त्या 15 क्लस्टर्समध्ये एक अँकर युनिट अट्रॅक्ट केलं जातं आहे. 1000 कोटीपेक्षा जास्त इन्व्हेस्ट करणाऱ्याला ते अँकर युनिट म्हणत आहेत. आणि जवळजवळ 50,000 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्र शासन आता बांबू इंडस्ट्रीमध्ये अट्रॅक्ट करते आणि त्याच्यासाठी तशा प्रकारच्या सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिल्या आहे. मला वाटतं की पूर्ण देशाला दिशादर्शक असं हे काम असेल आणि ह्याचा फायदा तर महाराष्ट्राला तर नक्की होईल पण पूर्ण देशाला होईल याची मला खात्री आहे. सर, तुमचा हा अनुभव आहे किंवा तुम्ही जे काम करताय बांबू क्षेत्रामध्ये ते खरंच अतुलनीयच आहे आणि त्यासाठी तुम्ही जे मेहनत घेतलीत सुरुवातीपासून ती पण खूप मोठी आहे. बांबूमुळे सूक्ष्मजीव किंवा मग कीटक जीवसृष्टी यामध्ये सुद्धा सकारात्मक बदल घडलेले आहेत. तर याबद्दल काय सांगाल तुम्ही? आपल्याला प्रॉब्लेम काय होतो की आपण जमीन पडीक राहिली, टॉपसॉईल वाहून जाते पावसामध्ये आणि मग सगळी बायोडायव्हर्सिटी असते ती नष्ट होऊन जाते. ती बायोडायव्हर्सिटी जर रिक्रिएट करायची असेल, वरची 2 इंचाची टॉपसॉईल वाहून गेली जी क्रिएट व्हायला 400 वर्ष लागली आहे, ती परत कशी क्रिएट करणार? तर बांबू त्याच्यासाठी हे उत्कृष्ट उपाय आहे. कारण बांबूचं फॉइलेज आहे, लीफ फॉल आहे हा सगळ्यात जास्त आहे. 6 क्युबिक मीटर एका हेक्टरमध्ये एका वर्षाला बांबूचं फॉइलेज क्रिएट होतं आणि ते जमिनीवर पडून ते बायोडिग्रेड होतं आणि कम्प्लीट आपण एक वर लेअर निर्माण करतो ज्याच्यामुळे सगळ्या प्रकारचे सूक्ष्म जंतू जीवसाठी ते एकदम मस्त आहे. अच्छा. मग हे जे निसर्गाला वेळ लागायचा 400 वर्ष लागायची ते टॉप लेअर केला, बांबूला 4 वर्षात ते करता येतं आणि ॲटोमॅटिकली त्याच्यामुळे पुरी इकोसिस्टम ही जैवविविधतेला सपोर्ट करणारी निर्माण होते. म्हणजे एक तर आपण पूर्णपणे नापीक जमिनीला फर्टाईल करतोय आणि फर्टाईल करत असताना पूर्णपणे त्याला बायोडायव्हर्सिटी वाईज एकदम पुनर्जीवित करतोय. हा बांबूचा ॲडव्हान्टेज आहे. मग ही गोष्ट आपल्या पूर्वजांनी पण थोडी ओळखली असावी का? कारण आपण पाहायला गेलं तर परसामध्ये एका कडेला आपण बेट, कळकी, बांबू ह्याचं एक असं बन आपण पाहतोच आणि मग त्यातला सगळा तो पडलेला पाला पाचोळा वगैरे तो तिथेच असं पूर्ण अंतरला जायचा, तिथे तो तरवा केला जायचा आणि मग तिथे भाज्या वगैरे उगवल्या जायच्या. तर मग याचा कशा पद्धतीनं विसर पडलेला होता जो मध्ये शेतकऱ्यांना, त्याचा फायदा पुन्हा कशा पद्धतीने होतोय हे एवढ्या सूक्ष्म तऱ्हेनं सांगताना सुद्धा खूप अडचणी येतच असणार. पण मग तो प्रवास कसा होता? कारण जसं तुम्ही म्हणालात की शेतकऱ्यांना तसं सांगणं फारच कठीण आहे. प्रत्येक गोष्ट ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. मग यासाठी सुद्धा काही तिथे मार्गदर्शन किंवा मग प्रशिक्षण अशा पद्धतीने काही करावं लागलं का, काही वेगळं? आपल्या पूर्वजांनी तर नक्कीच ओळखलं होतं. उत्तराखंडमध्ये आम्हाला कळलं की तिथं एक म्हण आहे की बास बडेगा तो वंश बडेगा. तर आपल्या पूर्वजांनी की बाबांनो तुम्हाला जिवंत राहायचं असेल तर बांबू पाहिजे इथपर्यंत त्याचं महत्त्व समजून सांगितलेलं आहे. आपल्याला त्याचं महत्त्व समजून सांगायला अडचण आली नाही. अडचण कुठे आली की बांबू हे पूर्वी काय होतं की बांबू विकायचा नाही अशी पद्धत होती की बांबू हा शेजाऱ्या पाजाऱ्याला नातेवाईकाला फुकट देण्यासाठी आहे. आणि एखाद्या शेतकऱ्याने गावामध्ये बांबू विकला तर ती न्यूज व्हायची की अरे त्याला इतकी वाईट अवस्था आली की तो बांबू पण विकायला लागला का. त्याच्यामुळे लोकांना ते प्रतिष्ठा आड यायची या सगळ्याची. बांबू विकायचा हा जो काही प्रॉब्लेम होता त्याच्यासाठी आम्हाला खूप फाईट करायला लागला. आणि तसंच ओव्हरऑल बांबू हे इन्फिरियर मटेरियल आहे, बांबू हे गरीब लोकांचं मटेरियल आहे म्हणून त्याचे प्रॉडक्ट वापरायचे नाही ही जी एक इमेज होती मानसिकता शहरामध्ये आणि ह्या दोन आणि ती शेकडो वर्षापासून डेव्हलप झालेली आहे. ती असं सहज नाही बदलता येणार.
पण त्याच्यासाठी आम्हाला खूप प्रयत्न केला आणि ते करत असताना आम्ही केलेली आंतरराष्ट्रीय कामं ही आम्हाला खूप मदतीला आली, की आम्ही केलेल्या कामाला जर ग्लोबल रँकिंग मिळणार असतील, माझे कमी शिक्षित आर्टिझन विमानाने प्रवास करून आज ह्या देशात तर उद्या त्या देशात काम करत असतील, तर त्याच्यामागे जे ग्लॅमर निर्माण झालं, ते ग्लॅमर हे प्रश्न सोडवायला आम्हाला त्या ग्लॅमरने खूप मदत केली. हे सगळं करत असताना आंतरराष्ट्रीय संस्था जसं ISO आहे, इंटरनॅशनल स्टँडर्ड ऑर्गनायझेशन, हे जगातल्या 169 देशांचं संघटन आहे, जिनेवामध्ये हेडक्वार्टर, आणि ते सगळे स्टँडर्ड्स बनवतात जगाला लागणारे. अच्छा. तर त्या ISO स्टँडर्डच्या टेक्निकल कमिटीवर माझी नेमणूक झाली आणि माझी ते निवड झाल्यामुळे त्यांच्याबरोबर काम करायची संधी मिळाली. आणि अशा प्रकारच्या अपॉर्च्युनिटीमधून ह्याला एक ग्लोबल रेकग्निशन आहे हे ज्यावेळी लोकांच्या लक्षात आलं, त्यावेळी लोकांनी आम्हाला स्वीकारायला सुरुवात. आणि ते सोपं झालं तेवढं. बांबू क्षेत्रात काम करीत असताना जसं तुम्ही करताय आणि एवढ्या मोठ्या ग्लोबल लेवलला ते होत आहे, पण मग अजूनही यामध्ये काही आव्हानं आहेत का? कारण आता तर खूप मोठ्या प्रमाणावर हे काम सुरू आहे आणि ते स्वीकारलेलं आहे शेतकऱ्यांनी आणि शेतकऱ्यांना त्याचा मोठा फायदा होतोय, पण अशी काही आहेत का आव्हानं या क्षेत्रात अजूनही? बांबूमध्ये 136 जाती आहे, प्रत्येक जातीचा स्वतःचा एक विशिष्ट वापर आहे. हो. छोटा डायमीटरचा बांबू बासरीसाठी उपयोगी असेल तर तो कन्स्ट्रक्शनसाठी नाही आहे, बासरीसाठी तो बेस्ट आहे. मग मला बासरी करायची असेल तर वेगळा बांबू ग्रो करायला लागेल, कन्स्ट्रक्शनला वेगळा, फर्निचरला वेगळा. आता हे सगळ्या ह्या विविध जाती आहेत, त्या लोकांनी लागवड करायला पाहिजे. त्यावेळी एक प्रश्न नेहमी लोक विचारतात, इंडस्ट्री कुठे आहे? आणि आम्ही इंडस्ट्रीवाल्यांकडे जातो, ते विचारतात रॉ मटेरियल कुठे आहे? हा सॉल्व करायला ते महाराष्ट्र शासनाने त्याच्यात फार मोठ्या प्रमाणात ॲग्रेसिव्ह भूमिका घेऊन सुरू केलेलं आहे. आता इंडस्ट्रियलिस्ट, श्रीमंत लोक, ज्यांना समजतं, जास्त ज्ञानी लोकांनी पुढे यायला पाहिजे. शासन तर करतच आहे, शासन आपल्याबरोबर आहे. त्यामुळे जेवढ्या मोठ्या प्रमाणात ह्याच्यात पॉसिबिलिटी आहे त्याच्यासमोर झालेलं काम फार कमी आहे, हे मान्यच करायला लागेल. आपल्या देशाचं भाग्य बदलू शकेल हे मटेरियल आहे. आणि ज्याच्यामध्ये 2,60,00,000 हेक्टर पडीक जमीन आहे, तर ती तर नक्की कव्हर व्हायला पाहिजे. 1 हेक्टर पडीक जमीन कुठेही शिल्लक राहता कामा नये. बांबू सगळीकडे ग्रो करता येईल. हे आपण ग्रीन फ्युअल क्रिएट करू, टॉप क्वालिटी मटेरियल क्रिएट करू. जर पार्लमेंट बिल्डिंग आणि एअरपोर्ट बनत आहेत तर आता काय शिल्लक राहिलं आहे बनायचं? तर बांबूपासून सगळ्या गोष्टी बनतात. चायना ते बनवत आहे. चायनाचं इकॉनॉमी 3,20,000 कोटीची आहे. आपण नक्की त्यांना कॉम्पीट करू शकतो. शासन स्तरावर पण आणि अनेक उपक्रम राबवले जात आहेत शेतकऱ्यांसाठी, बांबू क्षेत्रात त्यांनी उतरावं आणि त्यासाठी काम करावं म्हणून. अशा पद्धतीने जेव्हा बांबू आणि बांबूची लागवड, जसं वेगवेगळ्या जाती आहेत बांबूच्या, 136 तुम्ही म्हणालात, आणि त्याच्यामध्ये सुद्धा मग नर्सरीमध्ये सुद्धा म्हणजे त्यांची चांगली रोपं दर्जेदार मिळावी यासाठी सुद्धा काही काम करावं लागलं का तुम्हाला? कारण म्हटलं जातं की दर 40 वर्षांनी बांबू, कळकी, बेट असं त्याला मोहर येतो. मग त्यासाठी कशा पद्धतीनं ते काम करण्यात आलं? बांबूचं कसं आहे की इतर झाडांसारखं ते दरवर्षी फ्लॉवर होत नाही. 40 वर्षांना 50 वर्षांना एकदा फ्लॉवर होतं. ज्यावेळी ते फ्लॉवर होतं ते झाड मरून जातं आणि त्या बियापासून तुम्हाला रोपं बनवायची असतात. म्हणजे तुम्हाला 40 ते 50 वर्षातनं एकदा बिया मिळणार. मग तोपर्यंत काय करायचं? आणि ती बी आहे त्याची व्हायबिलिटी 2 ते 3 महिनेच असते. तर मग अशा वेळी टिश्यू कल्चरपासून रोपं बनवायची अतिशय सुंदर अशी फॅसिलिटी पाशा पटेलजींच्या नेतृत्वाखाली लातूरमध्ये सेटअप केली. नंतर आणि अशा काही फॅसिलिटी झाल्या. कोट्यावधी रोपं टिश्यू कल्चरने बनवायची ती एक फॅसिलिटी निर्माण झाली. फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट डेहराडूनने त्याच्यात खूप चांगलं काम केलं आहे. आणि मल्टी लोकेशनल ट्रायल घेऊन ह्याचं मल्टिप्लिकेशन कसं करायचं हे त्यांनी केलं आहे. त्याच्यामुळे केंद्र शासनाने पण ह्याच्यात केलेली भूमिका फायद्याची झाली. आणि आता अशा प्रकारच्या नर्सरी सुरू झाल्या. छोट्या छोट्या बियापासून बनवणाऱ्या नर्सऱ्या तर अनेक आहेत आपल्या राज्यात आहेत, इतर आहेत. आता रोपाला डिमांड निर्माण झाल्यामुळे आणखीन लोक येत आहेत. त्याच्यामुळे रोपाचा जो प्रश्न होता तो प्रश्न आता निश्चितपणे सुटला आहे असं आपल्याला म्हणता येईल. पण आणखीन शेतकऱ्यांना जर या क्षेत्रात वळायचं असेल, याची लागवड करायची असेल बांबूची, तर मग त्यांना दर्जेदार रोपं हवी असतील तर मग त्यांनी कुठे संपर्क? कारण बऱ्याचदा माहितीही नसतं. आता काय मनरेगा योजनेमध्ये शासनाने त्यांना रोपं घरपोच मिळतील याची व्यवस्था केलेली आहे. आणि इतरांसाठी डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी भारत सरकारचं आहे, त्यांनी ॲक्रेडिट केलं आहे नर्सरीना. कारण तुम्हाला कसं कळणार तो जो देतोय तेच योग्य आहे की नाही? तर अशा प्रकारच्या ॲक्रेडिटेड नर्सरीकडनं तुम्ही घेतलात तर नक्की तुम्हाला खात्री आहे की तुम्हाला योग्य रोपं मिळतील. अन्यथा तुम्ही ज्यांना चांगलं ओळखता, जो तुम्हाला फसवणार नाही, अशा छोट्या नर्सरीकडनं पण तुम्ही रोपं घेऊ शकतात.
आणि मग ही रोपं एकदा उपलब्ध व्हायला लागली की आपल्याला ह्या ज्या जमिनी कन्वर्ट करा. आता फॉरेस्ट राईट ॲक्टमध्ये कम्युनिटी फॉरेस्ट राईट आणि इंडिव्हिज्युअल फॉरेस्ट राईटमध्ये लाखो एकर जमीन आदिवासी लोकांना दिलेली आहे. त्या डोंगराळ जमिनी किंवा जंगलाच्या जवळच्या जमिनीला बांबू लागवड हे बेस्ट सोल्युशन आहे. तर आता इंडियन स्कूल ऑफ बिझनेस ISB हैदराबाद ह्याच्यात इनिशिएटिव्ह घेते आणि महाराष्ट्रातच नाही इतर राज्यामध्ये सुद्धा त्यांनी ह्या सगळ्या लोकांना एकत्र आणून वुमन्सच्या फार्मर प्रोड्युसर कंपन्या बनवून त्यांना लागवड करून त्यांना मार्केटशी कनेक्ट करून द्यायचं काम सुरू केलं आहे. आम्हाला अभिमान वाटतो की देशातले अग्रगण्य एज्युकेशन संस्था पण ह्याच्यात उतरलं. हे काय त्यांचं काम नाही अदरवाईज, पण ते लोक पण ह्याच्यात उतरलेत आणि शासनाबरोबर आमच्या सगळ्यांबरोबर मिळून खूप चांगलं काम होतं आहे. तर मला वाटतं की लोकांनी आता प्रत्येकाने मी काय करू शकतो हे विचार करायची वेळ आली आहे. म्हणजे महिलांना सुद्धा इकडे प्रवृत्त केलं जात आहे आणि आणखीन यासाठी जनजागृती करण्यासाठी कशा पद्धतीनं काम केलं पाहिजे किंवा केलं जात आहे. महाराष्ट्रामध्ये तर आपण लीड घेतलं आहे हे सांगायला मला आनंद वाटतं. देशातील इतर राज्यातही खूप चांगलं काम चालू झालं आहे. त्याच्यामध्ये आता आंध्र प्रदेश आहे, ओरिसा आहे, केरळ आहे, छत्तीसगड आहे. तर ह्या सगळी राज्य आता आपलं बघून पुढे येत आहेत आणि जे काही अवेअरनेस क्रिएशनसाठी मोठं काम करणं गरजेचं आहे ते काम फक्त सरकारवर टाकून होणार नाही. तर आमचं असं म्हणणं आहे की सोशल मीडियाचा प्रेझन्स एवढा मोठा आहे, कितीतरी लोक समाजाच्या भल्यासाठी कितीतरी गोष्टी करत असतात. ही एक छोटी गोष्ट आहे ज्याने आपल्या देशाचं भाग्य बदलू शकतो आपण. तर का नाही ह्या सगळ्या लोकांनी उतरावं. कोणीतरी एका सेलिब्रिटीने किंवा एका इन्फ्लुएन्सरने नुसतं 2 मिनिटाचा व्हिडिओ जरी ह्या विचार केला तरी पण काम होतं ना. तर हे सगळं सरकारने करायला पाहिजे. कॉन्वॅक छान काम करतोय तुम्हीच करा असं म्हणून ते होणार नाही. ISB सारखी संस्था याच्यात उतरली आहे. नादिर गोदरेजजीने आम्हाला खूप ॲक्टिव्हली याच्यात मदत करायला सुरुवात केली आहे. तर असे लिडिंग इंडस्ट्रियलिस्ट पण ह्याच्यात आता उतरायला लागलेत. आता आपल्याला जास्तीत जास्त संख्येने एज्युकेटेड लोक आहेत, जे वेल ऑफ आहेत, जे सिटीमध्ये आहेत. सिटीमध्ये राहून मी काही प्लांटेशन करू शकत नाही असं लोक म्हणतात. ठीक आहे, पण तू बांबूची वस्तू तर वापरू शकतोस ना. किमान एक पेन स्टँड तरी विकत घेऊ शकतोस ना. तुझ्या त्या पेन स्टँडमुळे कोणाचा तरी बांबू विकला जाईल. तर प्रत्येकाने मी काय करू शकतो हे विचार करायची वेळ आलेली आहे. तुमच्या माध्यमातून मी सगळ्यांना आवाहन करेन की बाबांनो चला सगळ्यांनी मिळून हे करूया. हे एका दुकट्याचं हे काम नाही आहे. एकूणच भविष्यातल्या योजना आणि बांबू क्षेत्राविषयी तुमच्या काय संकल्पना किंवा योजना आहेत आणि याबाबत कशा पद्धतीने तुम्ही आवाहन सुद्धा कराल. भविष्यातल्या योजना म्हणजे आधी एक लगेचच महाराष्ट्रामध्ये बांबूपासून मिथेनॉल बनवायची एक फार मोठी फॅक्टरी गडचिरोली जिल्ह्यात लागते. जिथं जवळजवळ 5-6 लाख एकरचा बांबूची आवश्यकता आहे. आणि आम्ही काय म्हणतो की बांबूचे प्रॉडक्ट बनवताना जे काही तुमचं वेस्ट म्हणून शिल्लक राहील ते सगळं फ्युअलला देता येईल. त्यामुळे तुमच्या वेस्टचे पण पैसे मिळतील, त्यांचं पण काम होईल. त्यामुळे अशा प्रकारच्या इंडस्ट्री गावागावात सेटअप होणं शक्य आहे. त्याच्यासाठी सरकारने आता अतिशय चांगल्या प्रकारचं अनुदान जाहीर केलेलं आहे महाराष्ट्र शासनाने. ह्याचा लोकांनी फायदा घ्यायला पाहिजे, लोकांनी पुढे यायला पाहिजे. आणि कसं विकायचं, विकेल का नाही ह्या सगळ्या गोष्टीत अडकण्यात काय अर्थ नाही. काही नाही तर पेन स्टँड तर बनवा यार, तो तर विकेल की नाही. बांबूचे दागिने बनतात, बांबूचे इतके सगळे प्रॉडक्ट बनतात, किचन ॲक्सेसरीज बनतात. कोणी कोणी जे शक्य असेल ते करायला सुरुवात केलं तर आपण देशाचं भाग्य बदलायचं हे काम आहे आणि सगळ्यांनी त्याच्यात हातभार लावायला पाहिजे. एकूणच याबाबत आपली युवा पिढी जी आहे, तरुण, त्यांनी सुद्धा यात वळण्यासाठी किंवा त्यांची मानसिकता बदलण्यासाठी एक काही संदेश. युवा पिढीची मानसिकता बदलण्यासाठी नॉर्मली त्यांचं म्हणणं काय असतं की ट्रेनिंग कुठे मिळेल. तर आता सुदैवाने महाराष्ट्रामध्ये पाशा पटेलजी यांच्या नेतृत्वाखाली लातूरमध्ये एक स्किल युनिव्हर्सिटी बनते जी बांबूसाठी डेडिकेटेड आहे. नंतर BRTC बांबू रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर हे महाराष्ट्र शासनाने चंद्रपूरमध्ये सुरू केलं आहे. तर ही ट्रेनिंगची व्यवस्था केलेली आहे. युवकांनी हे ट्रेनिंग घेऊन शासनाने ज्या मदत जाहीर केलेल्या आहेत त्यातून बांबू बेस इंडस्ट्रीसाठी जावं. बांबू आत्ता पुरेशा प्रमाणात नाही आहे असं म्हणून चालणार नाही. जो काय आहे त्याचं आपण सुरू करूया. कारण नाहीतर मग पुरेसा प्रमाणात बांबू तुम्ही जर इंडस्ट्री सुरू केली नाही तर शेतकऱ्यांनी काय लावावा. तर ह्या दोन्ही सायमल्टेनियस ॲक्शन आहेत. एकामेकाची वाट बघूया नको. जो काय बांबू आहे त्याच्यापासून सुरुवात करूया. आणि मला खात्री आहे की मोदीजी 0 इफेक्ट आणि 0 डिफेक्टबद्दल बोलतात. हे मटेरियल एकदम त्याच्यासाठी सुटेबल आहे. सस्टेनेबल मटेरियलची जास्त गरज आहे आणि
आपण जर आपलं फ्युचर आपली मुलांना चांगलं लाईफ देऊ इच्छितो तर हवेतलं ऑक्सिजनचं प्रमाण कमी होऊन चालणार नाही, कार्बनचं प्रमाण वाढून चालणार नाही. ऑलरेडी ते 430 ppm झालेलं आहे. 350 ppm ही आयडियल लेवल आहे, ते ऑलरेडी 430 झाली आहे. तर असं नाही चालणार. तर थोडं लक्ष इथं पण द्यायची गरज आहे आणि आपल्या पुढच्या पिढीसाठी आपल्याला हे चांगलं सोडणं. आणि हे सगळं तरुण लोकांनी मनावर घेतलं तर त्यांची ही जास्त जबाबदारी आहे की त्यांना नाहीतर फेस करायला लागणार आहे. तर मला त्यांच्यासाठी हा संदेश आहे की तुम्ही ह्या सस्टेनेबल मटेरियलमध्ये नक्की काम करायला पाहिजे. तर मंडळी, अशा पद्धतीनं बांबू क्षेत्र, एकूण बांबू क्षेत्र म्हणण्याचं कारणच हे आहे की बांबूच्या वेगवेगळ्या जाती आहेत आणि त्याची लागवड, त्यापासूनच वेगवेगळ्या होणाऱ्या ज्या वस्तू आहेत किंवा मोठमोठ्या वास्तू तयार करणं, या सगळ्यासाठी बांबूचा खूप मोठ्या प्रमाणावर अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावर वापर होतोय. आणि बांबू कुठेही अगदी सहज उगवतो. चांगल्या दर्जाचा बांबू आपण निर्माण करू शकतो आणि त्याला मागणी म्हणूया आपण खूप मोठ्या प्रमाणात आहे. तर त्याचा विचार न करता जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी बांबू क्षेत्राकडे वळलं पाहिजे, बांबू शेतीकडे वळलं पाहिजे. शेतकरी जे आहेत, छोटे शेतकरी, ते सुद्धा इतर शेतकऱ्यांची प्रेरणा घेऊन यामध्ये जर उतरले तर चांगलं उत्पादन घेऊन उत्पन्न सुद्धा घेऊ शकतात. आणि अशी अनेक उदाहरणं जी आहेत ती आज आपण आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण ऐकली की कशा पद्धतीनं आंतरराष्ट्रीय स्तरावर बाजारपेठ खूप मोठी आहे. फक्त आपण याकडे लक्ष दिलं पाहिजे, कारण बांबू लागवड आणि बांबूपासून तयार होणाऱ्या उत्पादनांपासून आपण पर्यावरणाला कुठल्याही प्रकारची हानी पोहोचत नाही, त्याबरोबरच पर्यावरणाचा समतोल राखला जातोच आणि त्याचा फायदा आपल्यालाच नाही तर आपल्या येणाऱ्या पुढच्या अनेक पिढ्यांसाठी ते फार गरजेचं आहे. आणि म्हणूनच तरुणांनी जास्तीत जास्त सजग होणं आणि याकडे लक्ष देणं आणि इकडे वळणं आणि बांबू क्षेत्रामध्ये आपली कारकीर्द करणं हे सुद्धा अगदी सहज सोपं आहे. तर या संधीचा लाभ घेणं फार फार गरजेचं आहे. आणि एकूणच याविषयी आपल्याला विस्तृत माहिती आज आपल्याला दिलेली आहे कॉनबॅक म्हणजेच कोकण बांबू अँड कॅन डेव्हलपमेंट सेंटरचे संचालक माननीय श्री संजीव करपे सर यांनी. सर, तुम्ही इथे आलात आणि एवढं मोलाचं मार्गदर्शन केलं, छान माहिती दिली, त्याबद्दल आपले मनापासून आभार. तर मंडळी, पुन्हा भेटूया जय महाराष्ट्र कार्यक्रमाच्या पुढील भागामध्ये एक नवा विषय घेऊन एका नव्या मान्यवरांसोबत. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेतेय. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र.